वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. आकाश दुबैया हत्या प्रकरणानं श्रीरामपूर पेटले. पोलिसांविरोधात घोषणाबाजी, पालकमंत्री विखे पाटील संतप्त. श्रीरामपुरातील हॉटेल व्यावसायिक आकाश शेखर दुबैया यांच्या निर्घृण हत्येनंतर शहरात संतापाची लाट उसळली आहे. आरोपींना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले असून सर्वपक्षीय बंदलाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या प्रकरणाची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी दिलीप लोखंडे. जेवणाच्या किरकोळ वादातून हॉटेल व्यावसायिक आकाश शेखर दुबैया यांची भर दिवसा निर्घृण हत्या झाल्यानंतर श्रीरामपूर शहरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी सर्वपक्षीय बंदची हाक दिली असून मुख्य आरोपी आणि त्याच्या साथीदारांना अटक झाल्याशिवाय आकाश दुबैया यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करणार नसल्याची ठाम भूमिका कुटुंबीय आणि नागरिकांनी घेतली आहे. संतप्त नागरिकांनी मृतदेह पोलीस ठाण्यासमोर आणत ठिय्या आंदोलन सुरू केले. आरोपींना अटक करा, पोलीस प्रशासनाचा निषेध असो, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. दरम्यान राज्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आकाश दुबैया यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी त्यांनी पोलीस प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत श्रीरामपूर शहर गुन्हेगारीचे हब बनत चालले आहे, गावगुंड आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांचा बंदोबस्त केला जाईल असा इशारा दिला. मात्र आंदोलनस्थळी जाणे पालकमंत्र्यांनी टाळल्याने त्याचीही शहरात चर्चा रंगली आहे. सध्या श्रीरामपूरमध्ये तणावपूर्ण शांतता असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आरोपींच्या अटकेकडे आणि प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दिलीप लोखंडे, वेद बातमीचासाठी श्रीरामपूर. तर अतिशय निंदनीय आहे आणि मानवतेला काळीमा फसणारी घटना. निरपराध मुलाची हत्या होती आणि नशाखोर आहे किंवा अवैध व्यावसायिक धंदे करणारे लोक आहेत, त्यांच्याकडून अशा प्रकारची दहशत निर्माण करून आज गुन्हेगारीला त्यामुळे पाठबळ मिळते. तेव्हा ही वस्तुस्थिती आहे की त्याच्यामध्ये जे काही गुन्हेगारीकरण वाढत चाललेलं आहे किंवा त्यांना कोण आश्रय देत आहे, कोणाचा आशीर्वाद त्यांना आहे ते चौकशी करावं लागेल. परंतु मी स्वतः माननीय पोलीस महासंचालकांशी मी बोललेलो आहे की याचे पाळंमुळं उकळून काढली पाहिजे. राज्याचे माननीय मुख्यमंत्र्यांशी माझी त्या संदर्भात चर्चा झालेली आहे. परंतु हा जो प्रकार घडलेला आहे श्रीरामपूरचा, तो तर मी म्हटलं की अतिशय म्हटल्याप्रमाणे निंदनीय आहेच आहे. परंतु आज प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये एक मोठं भीतीचं वातावरण आहे. म्हणजे गुन्हे घडल्यानंतर आरोपी परत दवाखान्यात त्या साखर कामगार हॉस्पिटल जमा होतात गुन्हेगाराला संरक्षण देण्यासाठी. मारहाण झाल्यानंतर आणखीन काही गुन्हेगार जमा होतात त्या मारहाणीला संरक्षण त्या मारेकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी. हे तर मी कधी अनुभवलंच नाही असं इतक्या वर्षामध्ये माझ्या सार्वजनिक जीवनामध्ये. आणि श्रीरामपूर आता हे मोठ्या प्रमाणामध्ये एक क्राईम कॅपिटल बोलतो आपण त्याला. अशा प्रकारचं आता शहराचं नावलौकिक होतोय, त्याच्यात दुर्दैव काय असं पाहिजे. ज्या पद्धतीने पाहिलं तर कायदे तर पुष्कळ कडक केलेले आहेत. आता माननीय मुख्यमंत्र्यांनी या संबंधामध्ये जे अंमली पदार्थ विरोधी मोहीम सरकारची त्याच्यामध्ये आता विशेष लक्ष त्यांनी दिलेलं आहे. आणि आवश्यक जे काही नियमात बदल असतील, कायदा बदल असतील ते सुद्धा आपण केलेले आहेत. सरकारचं प्रायोरिटीज आहे या गुन्हेगारीचं उच्चाटन करणं, अंमली पदार्थाच्या तस्करीचं उच्चाटन करणं, याच्यामध्ये तर सरकारनं सगळ्यात जास्त प्राधान्य दिलेलं आहे. आता ही जी ह्या घटनेच्या अनुसरून ज्या गोष्टी घडत आहेत, मला वाटतं याच्यामध्ये आपल्याला पोलिसांना सूचना दिल्यात का या संपूर्ण शहराची साफसफाई करा. जेवढे कठीण गुन्हेगाराला काय जात धर्म नसतो, तो गुन्हेगार आहे. त्यामुळे त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. सगळे कट्टे, त्याचे साथीदार कोण त्याच्यामध्ये आहेत किंवा कधी कधी लहान मुलांचा वापर होतो, ज्युनियल मग त्याच्यावर कारवाईच्या मर्यादा येतात.
त्याचा काही गैरफायदा या निमित्ताने घेतला जातो अशाही तक्रारी आहेत. परंतु मला वाटतं एक मोठा क्लीनअप कॅम्पेन, एक मोठी स्वच्छता मोहीम, गुन्हेगारांची गुन्हेगारांचं उच्चाटन करण्याची मोहीम या शहरामध्ये जोपर्यंत हाती घेतली जात नाही तर लोकांच्या भीतीचं मनाचं दडपणही कमी होणार नाही, सामान्य नागरिकाला दिलासा मिळणार नाही. ते गेल्या 10-15 वर्ष हे माझ्या वतीने काही चर्चा झाली नाही. फक्त मी घटनेची कालपासून माहिती घेतोय आणि पोलीस पास त्याला काही शिकवून कडक कारवाई करायच्यामध्ये जे कोणी असतील ते याच्यामध्ये कारवाई झाली पाहिजे. जे पाळामुळे शोधली पाहिजे पुढे. आता पोलिसांच्या दृष्टीने जिल्हा SP मी रात्री बोललो तर त्याकडे श्रीरामपूर आले होते, त्याचे माझं बोलणं झालं आहे. तर तो निर्णय या संदर्भात आता कडक मोहीम त्यानं म्हटलं घ्या दोघांनाच आहे मोहीम आता या संपूर्ण पुढच्या 10-15 दिवसामध्ये जे कट्टे आहेत पुढे असू साफ झाले पाहिजे, कट्टे साफ करा, गुन्हेगार ताब्यात घ्या. आता इथं गुन्हा घडताना तिथं 10 मुलं पळत जायचे हॉस्टेलवर, त्या गुन्हेगारांना सोडून दिलं त्याचे CCTV फुटेज असतील ताब्यात घ्या. मला वाटतं मोठ्या प्रमाणामध्ये सगळे जे काही गुन्हेगारी करणारी माणसं आहेत याच्यावर आता कठोर कुठलाही राजकीय दबाव तुमच्यावर आहे मला माहीत आहे. परंतु जे गुन्हेगाराला संरक्षण देण्यासाठी राजकीय दबाव कशाला पाहिजे? लोकांना संरक्षण देण्यासाठी राजकीय दबाव ठीक आहे, गुन्हेगाराला संरक्षण देण्यासाठी राजकीय दबाव चुकीचा तर ते मी किती कारवाई करू त्याच्यामध्ये. आता माझ्याकडे जी काही माहिती मिळते त्याच्यावरच आहे की बऱ्याच ठिकाणी लोकांच्या घरात घुसून महिलांच्यावर अत्याचार, काही मुलींना पाहून देण्याचा प्रकार झाले. दहशत एवढी की लोक तक्रार करायला सुद्धा पुढे येत नाही. तर लोकांना पोलीस विभाग आम्हाला संरक्षण देईल याची लोकांमध्ये विश्वास नाही आहे. ज्या काही पुढे 7-8 वर्षापूर्वीच्या घटना ज्या घडल्या आणि ती मग आपोआपच ते गुन्हेगाराचं बळ वाढत गेले. आणि ते मुख्य कारण आहे की पोलिसांकडून त्या वेळेला जर कारवाई झाल्या असत्या त्या काळामध्ये तर हे गुन्हेगार एवढी वाढत असतील. पण आता मला वाटतं स्वतः जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखांनी लक्ष घातलेलं आहे. आता जे नवीन आले जे SP आहेत, आता जे ॲडिशनल SP आहेत, DYSP आहेत, त्यांनी आश्वासित केलं आम्हाला आता पुढच्या 1 महिन्यामध्ये याचं समूळ उच्चाटन करण्याबद्दल आता कुठेही सरकार कमी पडणार नाही हे मी त्यांच्या माध्यमातून जनतेला आश्वासित करू शकतो. आश्रय ज्यांचा मिळत असेल किंवा राजकीय आश्रय देण्याचा कोणी प्रयत्न करत असेल त्यांनाही त्या लोकांनाही मी सांगेल सर वास्तव त्यांच्यासमोर आलं पाहिजे. जे कोणी त्यांना पाठिंबा देत असेल मानवत असेल वास्तव काय वास्तव मला वाटतं समोर आल्यानंतर मला वाटत नाही की यांना कोणी राजकीय पाठबळ देईल की यांना कोणी आश्रय देईल.